पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनी विरोधात काल जो गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा अत्यंत कमकुवत असल्याचा आरोप ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुमार यांनी केलेला आहे। फक्त IGR नाही तर सर्व संबंधित विभागांनी एकत्रित मिळून अमेडिया विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करायला हवा होता असं देखील ते म्हणतात। या सगळ्या प्रकरणाकडे तुकड्या तुकड्यामध्ये बघितलं जाते। म्हणजे सगळ्यांनी मिळून एक काहीतरी मोठा गुन्हा झालाय म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही, तर आता मुद्रांक शुल्कने केलाय तो फक्त मुद्रांक शुल्क चुकवलं एवढ्या पुरताच केलाय। ते इकडे जमिनीची मालकी कुणाची होती, सरकारी जमिनीची विक्री कशी झाली, डॉक्युमेंट कसे बनावट केले याच्या संदर्भात ते काही बोलत नाहीये। हेच आपल्या संपूर्ण यंत्रणेचं अपयश म्हणण्यापेक्षा हीच ते इथंच सगळी संगनमत होत असतं। कलेक्टर म्हणतात की आम्ही चौकशी लावलेली आहे, ते सगळं काय आहे, हे सगळं चाललंय हे प्रकरण लांबवण्यासाठी आणि कुठेतरी मिटवण्यासाठी चाललेलं आहे। याच्यामध्ये सर्व एजन्सीजनी म्हणजे ज्यांच्या व्यवहारांचा ज्यांचा संबंध आलाय, मग रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल किंवा ते IT डिपार्टमेंट असेल ज्यांनी त्या IT पार्कसाठी परवानगी दिली, त्या सर्वांनी मिळून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।